शहांना मी म्हटल्याप्रमाणे 2 दिवसाच्या खुराकानंतर आयूब नावाचा पोपट बोलायला लागला होता. नॅशनल बँकेवर घातलेल्या दरोड्यात हरबिंदर सिंग, आयूब आणि ज्याचा इमर्जन्सी म्हणून मेजर नायकांना हरबिंदर सिंगनं दिल्लीचा फोन नंबर दिला होता, तो गुरचरण सिंग नावाचा त्यांचा आणखीन एक साथीदार, अशा तिघांचा हात होता. त्यालाही नंतर पोलिसांनी अटक केली होती. दरोड्यातली बरीचशी रक्कम या तिघांच्या निवासस्थानी हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालेलं होतं. तर आयूबने दिलेला कबुली जबाब आणि त्या आधारे पोलिसांनी केलेली चौकशी, यातून या प्रकरणाला सुरुवात कशी झाली आणि त्यात मी कसा अडकलो गेलो यावर व्यवस्थित प्रकाश पडलेला होता. दरोड्याची 14 ऑगस्ट ही तारीख ठरवण्याचं कारण 15 ऑगस्टला बँकेला सुट्टी असल्यामुळे 14 ऑगस्टलाच बँकेत भरणा करण्यासाठी लोक गर्दी करणार होते. त्यामुळे बँकेत कॅश बरीच जमा होणार होती. कारण 2:30 वाजता बँकेची बाहेरची सेवा बंद होत असायची. शिवाय 2ला बँकेत तशी फारशी गर्दी नसणार होती. कर्मचारीही काहीसे बेसावध सुस्त असणार होते. शिवाय रस्त्यावर त्यावेळी फारशी रहदारी असणार नव्हती. या सगळ्याचा विचार करून 14 ऑगस्ट हा दरोडा घालण्याचा दिवस आणि दुपारची 2 वाजता ही वेळ निश्चित करण्यात आली होती. त्याप्रमाणे बँकेवर दरोडा घालण्यात आला. यात आयूबने आणि गुरचरण सिंगनी भाग घेतला होता. हरबिंदर सिंग बाहेर कारमध्ये बसून राहिला होता. दरोडा घातल्यानंतर आयूब आणि गुरचरण सिंग बँकेतनं बाहेर पडले आणि हरबिंदरनं त्यांना घेण्यासाठी कार रिव्हर्समध्ये घेऊन अगदी बँकेच्या पायऱ्यांजवळ आणली. पण त्या गडबडीत हरबिंदर सिंगच्या हातून कार मागच्या पायऱ्यांवर जोरात आपटली गेली आणि तिचा मागचा बंपर चेपला गेला होता. अर्थात त्याकडे फारसं लक्ष न देता आयूब आणि गुरचरण सिंग कारमध्ये बसताच हरबिंदरनी लगेचच कार सुरू करून तुफान वेगानं तिथून पळवली होती. पण मुद्दाम वेगवेगळ्या रस्त्यावरून कार पळवत नेऊन आणि आयूबला आणि गुरचरण सिंगला वेगवेगळ्या ठिकाणी ड्रॉप करून हरबिंदर सिंग आपल्या फ्लॅटवर आला होता. योगायोगानं त्याच दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला नवलभाईंचा संध्याकाळी 5च्या सुमाराला गिलबर्ट हिलच्या अलीकडे ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटला अर्थात स्वतः नवलभाई जबाबदार होते. ज्या 2 शाळकरी मुलांना नवलभाईंच्या कारने उडवलं होतं, ती दोन्ही मुलं जागच्या जागी ठार झाली असावीत अशी नवलभाईंची समजूत झाली होती. पण वास्तविक ती दोन्ही मुलं जबर जखमी झाली होती. त्यांना लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अर्थात दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात या अपघाताची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यातसुद्धा त्या दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे असं म्हटलेलं होतं. नवलभाईंनी ती बातमी वाचली होती. मुलं मेली नाही आहेत हे जरी त्यांना कळलं होतं तरी त्या दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे, म्हणजे आज नाही तर उद्या काहीही होण्याची शक्यता आहे, म्हणून नवलभाईंच्या मनातली भीती कमी झालेली नव्हती. आयूबची आणि नवलभाईंची ओळख होती. ॲक्सिडेंटच्याच दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला रात्री आयूबची आणि नवलभाईंची भेट झाली होती. अर्थात तो फक्त योगायोग होता. आयूबची भेट झाल्यावर नवलभाईंनी न राहून आपल्या हातून घडलेल्या त्या ॲक्सिडेंटबद्दलची माहिती आयूबला दिली आणि त्यामध्ये दोन्ही मुलं ठार झाली असावीत अशीही भीती व्यक्त केली आणि आपल्या कारच्या पुढच्या बंपरचं झालेलं नुकसान आयूबला सांगून त्यावरून कदाचित पोलीस आपल्यापर्यंत पोचतील अशी त्यांना वाटत असलेली भीतीही त्यांनी आयूबकडे बोलून दाखवली. त्या क्षणी आयूबही तशाच चिंतेत होता. कारण नॅशनल बँकेवर घातलेल्या दरोड्याच्या वेळी त्यांच्याही फियाटचा मागचा बंपर चेपला गेला होता आणि जर फियाटच्या त्या मागच्या चेपल्या गेलेल्या बंपरचं आपण पोलिसांना योग्य ते स्पष्टीकरण देऊ शकलो नाही तर पोलीस बँकेच्या दरोड्याशी आपला संबंध जोडतील याची आयूबला कल्पना होती. नवलभाईंनी जेव्हा आपल्या हातून घडलेल्या कार ॲक्सिडेंटबद्दल आयूबला सांगितलं आणि विशेष करून पुढच्या बंपरची झालेली दुर्दशा सांगितली त्यावेळी आयूबच्या डोक्यातनं कल्पना निघाली. त्यांनी नवलभाईंना सांगितलं की आपला दोस्त हरबिंदर सिंगच्या फियाटचाही असाच एक ॲक्सिडेंट झाला आहे, तोही असाच तुमच्यासारखा अडचणीत सापडला आहे. तेव्हा तुम्ही दोघांनी मिळून असं भासवा की तुमच्या दोघांच्या गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यामुळे दोघंही आपापल्या गाड्यांचं झालेलं नुकसान विमा कंपनीकडनं भरून घेऊ शकाल, शिवाय पोलिसांच्या डोळ्यात सहजपणे धूळ फेकू शकाल.
मॉर्वे रोड आणि दुपारची वेळ म्हणजे 2ची वेळ आयुबनंच निवडली होती. त्यामागचं कारण असं की नॅशनल बँकेवर 2 वाजता दरोडा पडला होता आणि यदाकदाचित पोलीस त्यांच्यापर्यंत पोचले तर 2 वाजता हरबिंदर सिंगची फियाट मार्वे रोडवर होती असं भासवून त्यांना आपली ॲलिबी सिद्ध करता येणार होती. दुपारी 2ची ही वेळ नवलभाईंना सोयीची होती कारण त्यावेळी त्यांनी दारू प्यायलेली नव्हती. म्हणूनच आयुबच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हरबिंदर सिंगच्या फियाटला आपण पाठीमागून धडक दिल्याचं कबूल केलं आणि या ॲक्सिडेंटमध्ये सर्वस्वी आपलीच चूक असल्याची कबुली देऊन टाकली. पण हरबिंदर सिंग हा अट्टल गुन्हेगार होता याची नवलभाईंना कल्पना नव्हती. हरबिंदर सिंगनी या बोगस ॲक्सिडेंटचाही आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यायचं ठरवलं. दरोड्याच्या वेळी त्याची गाडी कंट्रोल न होऊन बँकेच्या पायऱ्यांवर आपटली होती. त्याच वेळी त्याच्या मानेला जोरदार झटका बसला होता. त्याचाच फायदा घेऊन त्यांनी असं भासवलं की नवलभाईंच्या ॲक्सिडेंटमध्येच आपल्या मानेला जोरदार झटका बसलाय आणि त्यामुळे आपल्या मानेला दुखापत झाली आहे. आणि हरबिंदर सिंगनं विमा कंपनीवर 50,000 रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला. हरबिंदर सिंगनी उपस्थित केलेल्या या नवीनच भानगडीमुळे नवलभाई जास्त घाबरले. कारण जर या बोगस ॲक्सिडेंटची गोष्ट उघडकीला आली तर पोलीस आणि विमा कंपनी हेच गृहीत धरणार होती की नवलभाई आणि हरबिंदर सिंग या दोघांनी मिळून विमा कंपनीला फसवण्याची स्कीम तयार केलेली आहे. नवलभाईंनी ही गोष्ट आयुबच्या कानावर घातली कारण हरबिंदर सिंग तर विमा कंपनीवर केस ठोकून दिल्लीला निघून गेला होता. आयुबने नवलभाईंना धीर दिला, घाबरायचं कारण नाही असं सांगितलं. पण नवलभाई फार घाबरट माणूस होता, त्याची भीती कमी झाली नाही. त्याच वेळेला मार्वे रोडवर झालेला ॲक्सिडेंट प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार हवा असल्याची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बघून नवलभाई जास्तच घाबरले. ते आयुबला म्हणाले की जर त्या ॲक्सिडेंटचा कोणी साक्षीदार पुढे आला नाही तर विमा कंपनीला नक्की संशय येईल की तो ॲक्सिडेंट खरोखर झाला आहे का नाही आणि मग त्या दृष्टीनं पोलीस आणि विमा कंपनी चौकशीला सुरुवात करतील. आयुबने पुन्हा नवलभाईंना धीर दिला आणि आपण असा एखादा खोटा साक्षीदार निर्माण करू असं सांगितलं. त्याप्रमाणे आयुबने खोटा साक्षीदार म्हणून माझी निवड केली. तशी सूचना नवलभाईंना दिली. नवलभाईंनी मला भेटायला बोलवलं. माझ्याशी बोलल्यानंतर आणि त्या ॲक्सिडेंटचं मी त्यांना हवं तसं वर्णन केल्यानंतर वास्तविक बघता नवलभाईंच्या मनातली भीती नाहीशी व्हायला हवी होती. पण तसं झालं नाही. माझ्याशी बोलल्यानंतर ते जास्त घाबरले. कदाचित त्यांचा तसा समज झाला की मी पोलिसांचा माणूस असणार आणि आयुबचा मी विश्वास संपादन केलेला असणार. कदाचित त्यांना असंही वाटलं असावं की पोलिसांना आपला संशय आलेला असावा आणि म्हणूनच आपल्याला जाळ्यात पकडण्यासाठी माझी नेमणूक केलेली आहे. त्याच दरम्यान कदाचित त्यांनी त्या मुलांना ठेवलेल्या हॉस्पिटलमध्येही चौकशी केली असावी आणि तिथे त्यांना त्या मुलांची तब्येत सुधारत असून ते धोक्याच्या स्थितीतून बाहेर पडलं असल्याचं समजलेलं असणार. आपल्या हातून कोणी मेलं नाही याची खात्री पटल्यावर ते थोडेसे सावरले गेले असावेत आणि मग शांत चित्तानं विचार केल्यावर ते ह्या निष्कर्षापर्यंत आले असावेत की आयुब आणि हरबिंदर सिंगच्या नादी लागून आपण ज्या गुन्ह्यात सहभागी झालोत तो गुन्हा दारू पिऊन मोटार चालवण्याच्या गुन्ह्यापेक्षाही जास्त भयानक आहे. आणि हाच विचार प्रबळ झाल्यावर त्या दिवशी रात्री त्यांनी निर्णय घेतला की आपला अपराध आपण कबूल करून खरं काय ते पोलिसांना कळवून टाकायचं. त्या दिवशी रात्री अर्चना निघून गेल्यानंतर त्यांनी तिच्याच टाईपरायटरवर आपल्या हातून घडलेल्या ॲक्सिडेंटचा आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा कबुली जबाब टाईप करायला सुरुवात केली. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता दिल्लीहून सुटणाऱ्या विमानाने हरबिंदर सिंग मुंबईला आला होता. त्यावेळी 4:50 झाली होती. येताना तो नरेंद्र कोहली या नावानं आला होता. मुंबईत येताच हरबिंदर सिंगनी ताबडतोब आयुबला गाठलं होतं. हरबिंदर सिंगचं असं तातडीनं दिल्लीहून यायचं कारण त्याला डायमंड डिटेक्टिव्ह एजन्सीनं पाठवलेल्या रिपोर्टवरनं कळलं होतं की आयुबने आणि नीताने मिळून जो बोगस साक्षीदार उभा केला आहे तो कोणी नुकताच जेलमधनं सुटलेला कैदी नाही तर न्यू इंडिया टाइम्सचा रिपोर्टर आहे. आणि अशा माणसाशी
नवलभाईंसारख्या घाबरट माणसाची गाठ पडणं केव्हाही धोक्याचं आहे आणि म्हणूनच तो मिळेल ते विमान पकडून मुंबईत दाखल झाला. मुंबईत आल्यावर आणि आयुबची भेट घेतल्यावर त्याला आयुबने हे सांगितलं की नवलभाई अतिशय घाबरलेला आहे, तो नक्कीच काहीतरी गडबड करेल. मग आयुबने आणि हरबिंदर सिंगने ठरवलं की नवलभाईंची भेट घेऊन त्यांना पुन्हा एकदा नीट सगळं समजावून सांगायचं. पण नवलभाईंची भेट घ्यायची म्हणजे त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये गाठणं आवश्यक होतं. आयुबला कल्पना होती की 7:30पर्यंत नवलभाईंचा सगळा स्टाफ असतो, म्हणजे नवलभाईंना गाठायचं आणि तेही एकटं, तर 7:30 नंतर त्यांच्या ऑफिसमध्ये जायला हवं. हरबिंदर सिंगशी हे सगळं बोलणं झाल्यावर एवढ्या लांब जाण्यासाठी गाडीची आवश्यकता होती, म्हणून मग आयुब 5:30 वाजता नीताकडे आला आणि कार घेऊन गेला. अर्थात हरबिंदर सिंग आल्याचं त्यांनी तिला सांगितलं नाही. हरबिंदर सिंगनीच त्याला तशी सूचना दिली होती. 8:30पर्यंत कसा तरी वेळ काढल्यावर आयुब आणि हरबिंदर सिंग नवलभाईंच्या ऑफिसवर गेले. त्यावेळेला नवलभाई ऑफिसात एकटेच असतात याची आयुबला कल्पनाच होती. आयुब आणि हरबिंदर सिंग ऑफिसमध्ये आले तेव्हा नवलभाई टाईपरायटरवर आपल्या हातून घडलेल्या ॲक्सिडेंटचा आणि त्याच्यानंतरच्या घटनांचा कबुली जबाब टाईप करत होते. आयुबने आणि हरबिंदर सिंगनं ते पाहिलं. दोघंही हादरले. हरबिंदर सिंगनं टाईपरायटरमधनं तो कबुली जबाबाचा कागद ओढून काढला, त्याचा चोळामोळा करून तो खिशात ठेवला. मग आयुबने आणि हरबिंदर सिंगने नवलभाईंना त्यांच्या विचारांपासून प्रवृत्त करण्याचा बराच प्रयत्न केला, पण नवलभाईंचा निर्णय आता पक्का झाला होता. ते दोघांचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. मग बोलाचाली वाढली. शेवटी त्याचं रूपांतर झटापटीत झालं. नवलभाईंचं जरी वय झालं असलं तरी ते तसे ताकदवान होते. आयुब आणि हरबिंदर सिंग दोघांनाही ते आवरत नव्हते. शेवटी आयुबने त्यांना खाली पाडलं आणि तो त्यांच्या छातीवर बसला. आपल्या मजबूत हाताने त्यांनी त्यांचे दोन्ही हात 2 बाजूला दाबून धरले. हरबिंदर सिंगने आपल्या खिशातनं नायलॉनची दोरी काढली, त्यांच्या गळ्याभोवती आवळली. काही क्षणात नवलभाईंची हालचाल बंद पडली. नवलभाईंशी झालेल्या झटापटीत हरबिंदर सिंगच्या खिशातला जो सिगरेटचा लायटर होता तो आणि डायमंड डिटेक्टिव्ह एजन्सीचा रिपोर्ट खाली पडला. त्याच झटापटीत टेबलावरचं मॉडेलही पडलं. नवलभाईंचा खून केल्यानंतर आयुबने आणि हरबिंदर सिंगनी खिडकीतून नवलभाईंचं प्रेत बाहेर काढलं आणि त्यांच्याच ॲम्बॅसिडरच्या डिकीत ठेवून दिलं. मग आयुब ॲम्बॅसिडरमध्ये बसला. हरबिंदर आपल्या फियाटमध्ये बसला. त्यांचा प्लॅन असा होता की या नवलभाईंच्या प्रेतासकट ॲम्बॅसिडर दूर कुठेतरी नेऊन सोडायची, अगदी लांब कुठेतरी निर्जन स्थळी, जेणेकरून पोलिसांना तिचा लवकर पत्ता लागू नये. पण निम्म्या रस्त्यावर आल्यावर हरबिंदर सिंगच्या अचानक लक्षात आलं की आपला लायटर आणि तो रिपोर्ट नवलभाईंच्या ऑफिसमध्येच पडलेला आहे. त्यांनी आयुबला गाडी थांबवून ते सांगितलं, कुठल्याही परिस्थितीत त्या वस्तू पोलिसांच्या हातात पडता कामा नयेत. प्रेताची वाट नंतरही लावता आली असती, आधी त्या वस्तू ताब्यात घेऊया. म्हणून ते पुन्हा नवलभाईंच्या ऑफिसजवळ आले, पण लांबूनच त्यांना नवलभाईंच्या ऑफिसजवळ माझी डॅटसन दिसली. एवढ्या रात्री आधी मला तिथे बघून दोघंही हादरले. गाड्या त्यांनी लांब उभ्या केल्या. त्यांच्यासमोर आता 2 समस्या उभ्या होत्या. एक म्हणजे नवलभाईंच्या प्रेताची वासलात लावणं आणि दुसरं मला कसंही करून याच्यात अडकवणं. या दोन्ही समस्यांवर एकच उपाय होता, नवलभाईंचं प्रेत माझ्या गाडीत टाकून नवलभाईंच्या खुनाच्या आरोपात माझी मान अडकवणं. कारण ज्या अर्थी मी नवलभाईंच्या ऑफिसात शिरलो होतो त्या अर्थी मी तिथे काहीतरी शोधाशोध करण्यासाठी आलेलो असणार, म्हणजे माझ्या हाताचे ठसे तिथे उमटणार. आयुब आणि हरबिंदर सिंगना हातमोजे घातल्यामुळे त्यांच्या हाताचे ठसे तिथे कुठे नव्हते, म्हणजे पोलिसांना नवलभाईंच्या केबिनमध्ये फक्त माझेच ठसे सापडणार. ही योजना लगेच अंमलात आणली गेली. ॲम्बॅसिडरमधनं नवलभाईंचं प्रेत काढून पहिल्यांदा ते फियाटमध्ये ठेवण्यात आलं. मग ॲम्बॅसिडर आवाज न करता लांब, मला दिसणार नाही अशा ठिकाणी उभी करण्यात आली. नंतर फियाटचाही आवाज न करता माझ्या डॅटसनजवळ आणण्यात आली.
नवलभाईंचं प्रेत काढून माझ्या कारच्या डिकीत ठेवण्यात आलं आणि मग मला घाबरून तिथे पळ काढायला लावण्यासाठी ऑफिसच्या दारातून मोठ्यांदा पावलांचा आवाज काढत हरबिंदर सिंग केबिनकडे यायला लागला. मला त्यांना पकडायचंच असतं तर ते त्यांच्या दृष्टीने अजिबात अवघड नव्हतं. एकानं खिडकीपाशी थांबायचं आणि दुसऱ्यानं ऑफिसच्या दारातून आत यायचं असं त्यांनी ठरवलं असतं तर मी अलगद त्यांच्या हातात सापडलो असतो. पण त्यांच्या योजनेप्रमाणे घडलं. पावलांचा आवाज ऐकून मी घाबरून खिडकीतनं बाहेर उडी मारली. म्हणजे त्यांना हवे तसे माझ्या हाताचे ठसे खिडकीच्या चौकटीवर उमटले. डॅटसनपासून फियाट तशी मुद्दामच लांब काहीशा अंधारात उभी करण्यात आली होती. म्हणजे मला फियाट ओळखता येऊ नये. खरं तर माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. मला आणखीन घाबरवण्यासाठी हरबिंदर सिंग मुद्दाम खिडकीत उभं राहून ओरडला. नंतर माझ्या मागे त्यांनी खिडकीतनं उडी मारली. माझा पाठलाग करायचं त्यांनी फक्त नाटकं केलं. हे सगळं अर्थात मी त्या ऑफिसपासून जास्तीत जास्त दूर जावं म्हणून करण्यात आलं. अर्थात मी पुन्हा अर्चनाला घेऊन तिथे येईन याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांची योजना सरळ साधी होती. नवलबाईंचं प्रेत माझ्या डिकीत सापडणार होतं आणि नवलबाईंच्या ऑफिसात माझ्या हाताचे ठसे पोलिसांना मिळणार होते. अतिशय साधा सरळ पण परिणामकारक ट्रॅप होता तो. आणि माझं निर्दोषत्व सिद्ध करायला माझ्याकडे कसलंही स्पष्टीकरण नव्हतं. नवलबाईंचं प्रेत माझ्या डिकीत कसं आलं या प्रश्नाचं उत्तर मला देताच येणार नव्हतं. नवलबाईंच्या ऑफिसमध्ये माझ्या हाताचे ठसे कसे आले हे सांगण्यासाठी मी नवलबाईंच्या ऑफिसात गेलो होतो हे सांगायला लागणार होतं. मग त्यावरचा प्रश्नही कशासाठी हाच होता. आणि मग ह्या कशासाठीचं उत्तर मी काय देणार होतो. माझ्या पाठलागाचं नाटक आटोपून हरबिंदर सिंग परत येईपर्यंत आयुबने नवलभाईंच्या केबिनमधल्या सगळ्या कागदपत्रांची उलथापालथ केली होती. त्यांच्याविरुद्ध तिथे आणखीन काही पुरावा आहे का हे त्यांनी शोधलं होतं. त्यातच त्याच्या हाताला माझ्याकडून नवलबाईंनी लिहून घेतलेला तो ॲक्सिडेंटचा जबाब लागला. त्या जबाबाची किंमत नवलभाई जिवंत असेपर्यंतच होती. नवलभाई मेल्यानंतर तशी त्या जबाबाला आता काही किंमत राहिली नव्हती. म्हणून तो जबाब काढून घेतला आयुबने आणि नष्ट करून टाकला. माझा पाठलाग करून परत आल्यावर हरबिंदर सिंगने आपला लायटर आणि रिपोर्ट शोधायचा प्रयत्न केला. तो अर्थात मिळाला नाही. त्या दोन्ही वस्तू मी पळवल्या हे त्याच्या लक्षात आलं. पण त्यामुळे फारसा फरक पडणार नव्हता. लायटरबद्दल विचारल्यास तो सांगू शकणार होता की माझ्या हातनं तो हरवला. आणि रिपोर्टबद्दल तर तो सरळ कानावर हात ठेवून मोकळा होणार होता की रिपोर्ट मला मिळालाच नाही. ऑफिसमधून बाहेर पडल्यावर आयुबने नवलभाईंची ॲम्बॅसिडर दूर एका जागी सोडून दिली. मग फियाटमधून त्याने हरबिंदर सिंगला एअरपोर्टवर आणून सोडलं. 1:35च्या प्लेननं हरबिंदर सिंग पुन्हा दिल्लीला निघून गेला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी नीताला कळवल्याप्रमाणे तो मुंबईत आला. म्हणजे एक आयुब सोडला तर हरबिंदर सिंग आदल्या दिवशी मुंबईत होता हे कोणालाच माहीत नव्हतं. आपण आत्ता पहिल्यांदा मुंबईत येतोय हे तो सांगू शकत होता. स्वतःहून त्याने आपल्या सुरक्षितपणाची व्यवस्थित काळजी घेतली होती. कुठेही कसलीही फट ठेवली नव्हती. पण त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की नीता नेमकी मलाच घेऊन आणि तेही ज्या कारच्या डिकीमध्ये नवलभाईंचं प्रेत ठेवलं होतं तीच कार घेऊन त्याला न्यायला एअरपोर्टवर येईल. शिवाय त्यांच्या दुर्दैवानं आयुबची गाडी मध्येच बंद पडल्यामुळे तो सुद्धा एअरपोर्टवर वेळेवर येऊ शकला नाही. हरबिंदर सिंगचा अंदाज असा होता की त्याच्यापासून दूर कुठेतरी अन्य ठिकाणी माझ्या कारच्या डिकीमध्ये नवलभाईंचं प्रेत सापडेल. त्यामुळे दुरान्वयानंही पोलीस त्याचा संशय घेणार नाहीत आणि मी त्यांच्या ट्रॅपमध्ये व्यवस्थित अडकेन. खरंच त्याच्या अंदाजाप्रमाणे घडलं असतं तर. दुसरं म्हणजे हरबिंदर सिंगनं नीतावर पाळत ठेवायला डायमंड डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत केवळ एवढ्यासाठी घेतली होती की त्याला नीताविषयी खात्री वाटत नव्हती. त्याला असं वाटत होतं की नीताला नवलबाईंच्या कारशी झालेला ॲक्सिडेंट ही एक बनावट घटना याची कल्पना आलेली असावी. शिवाय नॅशनल बँकेवर पडलेल्या दरोड्यात आपला हात आहे ह्याचीही नीताला कल्पना असावी असं त्याला वाटत होतं. कारण दरोड्यानंतर हरबिंदर सिंग जेव्हा फ्लॅटवर आला तेव्हा बँकेतनं पळवलेली सगळी रक्कम त्याच्याकडे होती आणि फ्लॅटमध्ये शिरताच हरबिंदर सिंगच्या हातून ती रक्कम असलेली सुटकेस खाली पडली.
क्षणभरासाठी उघडली गेली आणि नोटांनी गच्च भरलेली ती सुटकेस नीतानं पाहिली होती. म्हणूनच मनातून तो नीताच्या बाबतीत काहीसा शंकित झाला. तिने जर त्याच्याविषयी पोलिसांना काही सांगायचा प्रयत्न केला तर ती गोष्ट आपल्याला कळावी म्हणून त्यांनी नीताच्या पाळतीवर डायमंड डिटेक्टिव्ह एजन्सीचे डिटेक्टिव्ह सोडले. आयुबलाही त्यांनी त्याची कल्पना दिली होती आणि त्यानंही नीतावर पाळत ठेवावी, तिच्याशी संपर्क साधून राहावं अशी सूचना केलेली होती. खरं म्हणजे हरविंदर सिंगचा नीतावरचा हा संशय निराधार होता. तिला ह्या कशाची कल्पना नव्हती. स्वतःच्या देखणेपणात आणि स्वतःच्या कौतुकात ती एवढी मशगूल होती की आजूबाजूला काय चाललंय याचं तिला भान नव्हतं. हरविंदर सिंगचा तिला कसल्याही प्रकारे संशय आला नव्हता. तिचं त्याच्यावर प्रेम होतं आणि ह्या प्रेमाने तिला एवढं आंधळं केलं होतं की हरविंदर सिंग एवढा पैसा आणतो कुठून, तो करतो काय, हे विचाराचंही कधी तिच्या डोक्यात आलं नव्हतं. न्यू इंडिया टाइम्सच्या रविवारच्या आवृत्तीत ही स्पेशल कव्हर स्टोरी मी लिहिली तेव्हा त्यात मुद्दामून इन्स्पेक्टर पाटलांची भरपूर स्तुती केलेली होती. शिवाय हरविंदर आणि आयुबच्या फोटोबरोबर पाटलांचा फोटो छापून टाकला होता. पाटील एकदम खुश ना. फोनवरून त्यांनी माझं कौतुक केलं आणि आज प्रकरणाचं सगळं क्रेडिट मी त्यांना दिल्यामुळे वरवर नाराजी व्यक्त करत यात तुझाही वाटा किती मोठा आहे हे ते मला सांगत बसले होते. अर्थात हे सगळं फोनवर बरं का. बरं फोनवर तर फोनवर ते त्यांनी मान्य केलं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं. नाहीतर जाऊ दे. मार्वे रोडवर झालेला ॲक्सिडेंट बोगस होता हे सिद्ध होताच हरविंदर सिंगनं विमा कंपनीवर केलेली 50,000 रुपयांची नुकसान भरपाईची केस निकालात काढण्यात आली. पटवर्धनांनी शब्द दिल्याप्रमाणे विमा कंपनीकडून मला 5,000 रुपये मिळाले. पण ही खबर कोणाला लागली, कशी लागली, कोणास ठाऊक. मला वाटतं हे त्या शांतारामाचं काम. लगेच किशोर फडके कुलकर्णींनी मला गाठलं. साल्या, तू माझ्या डॅटसनला चांगलं लफड्यात अडकवलं होतं की, किशोर म्हणाला. अरे बाबा, इथे माझ्या प्राणावर बेतलं होतं आणि तुला तुझ्या डॅटसनची काळजी. सांगितलं होतं कोणी तुला नको तिथे नाक खोपसायला? अरे फडक्या, त्याने नाक खोपसलं म्हणून तर त्याला 5,000 मिळाले. आहे कुठं विक्या, पार्टी पाहिजे. अरे मी एवढ्या प्राणांतिक संकटातनं वाचलो. खरं म्हणजे तुम्ही मला पार्टी द्यायला पाहिजे म्हणूनच तुला पार्टी मागतोय. तुझ्या प्राणांची किंमत आम्हाला माहिती नाही. आम्ही आईला तुला एखाद्या ओढप्याच्या हॉटेलात इडली खायला घालून गेलो ना तर तूच म्हणशील ही काय माझ्या प्राणांची किंमत आहे का. तेव्हा तू तुझ्या प्राणांची किंमत ठरव, आम्हाला हॉटेलात ने. ज्या हॉटेलात तू आम्हाला नेशील त्यावरून आम्ही तुझ्या प्राणांची किंमत ठरवू. काय रे कोल्या, बरोबर आहे का नाही? फडक्या, तो आपल्या विकीच्या प्राणांची किंमत काय 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी समजतो का रे? हां. आणि माझ्या प्राणाची किंमत ठरवण्यासाठी नाईलाजानं मला त्यांना हॉटेल ओबेरॉयमध्ये न्यायला लागलं. श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित प्राणांतिक ही कादंबरी आज संपली. ही संपूर्ण कादंबरी तुम्ही ऐकली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ही कादंबरी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि ही अख्खी कादंबरी आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.